माझं नाव सुरेश चंदन सिंग ठाकूर, मुक्काम पोस्ट दांडेगाव, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली इथला रहिवासी असून माझ्याकडं आज घडीला एक 700 झाडांची बाग आहे केशर आंब्याची. जवळपास 15-20 वर्षाचा बाग आहे उभा आमच्याकडं. तर यावर्षी कसं झालं, या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात वातावरण पूर्ण ढगाळ वातावरण किंवा काल परवा थोडा नॉर्मल रेंजमध्ये पाऊस पण झाला. त्याचा आंब्याच्या बागेवर खूप विपरीत परिणाम झालेला आहे. फुलगळ झालेली आहे. जे फळांची सेटिंग झाली ती त्यांची पण गळ होत आहे. जसं बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला, भुरी रोग आलाय, फळकुज लागायलाय, त्याच्यानंतर किडीचा पण प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्यासाठी आम्ही वेळोवेळी फवारण्या पण केल्या होत्या. मात्र तरी पण हे ढगाळ वातावरण सतत असल्यामुळे त्याचा बराच काही याच्यावर फटका बसत आहे. किती आंब्याची झाड आहेत? किती वेगवेगळ्या आता या वर्षीचा जो फटका आहे, यावर्षी जास्त फळ लागलेले आहेत. कसा आहे? यावर्षी दरवर्षीपेक्षा हंगाम यावर्षी छान होता. बऱ्यापैकी फूट निघाली होती. आंबा फुटला पण होता. जवळपास 80-90% फूट आहे. मात्र जसं फूट निघाली त्या हिशोबानं जसं आता फळांची सेटिंग व्हायची म्हणलं की फेब्रुवारी महिन्यात ढगाळ वातावरण चालू झालं. पाऊस पण थोडाफार एक शितोडे आलते पाण्याचे. त्याच्यामुळं उत्पन्नात जवळपास 30-40% घट होण्याची अपेक्षित उत्पन्न आहे यावर्षी. घट होईल 40%च्या यावर जवळपास. काय नेमकं उपाययोजना करता येईल? उपाययोजना म्हणजे निसर्गापुढे शेतकऱ्याचं काहीच चालत नाही सांगायचं म्हणजे. आपण किती सतत फवारण्या केल्या 4 दिवसाला तरी आता हे ढगाळ परत 15 तारखेपासून वातावरण चेंज होणार म्हणून असं सांगत आहेत हवामान तज्ञ. तर त्याचा विपरीत परिणाम होणार. आता आमच्या फवारण्या चालूच आहेत. आता 2 फवारण्या झाल्यात आमच्या याच्यावर बुरशीजन्य रोगाच्या. भुरी रोगासाठी गंध घेतलं होतं. त्यानंतर रेडोमिलियम 85 या विविध प्रकारच्या फवारण्या झालेल्या आहेत. आपलं आता किती करायचं. रुपयाचा आंबा होत असतो दरवर्षी? यावर्षी काय अपेक्षा आहे? आमचं दरवर्षी 7-8 लाख 10 लाखापर्यंत उत्पन्न निघत असते. मात्र यावर्षी 30-40% घट होईल. 5-6 लाखापर्यंत अपेक्षित उत्पन्न आहे यावर्षी. या वातावरणाचा फटका बराच आज घडीला तर दिसत आहे. आता इथून पुढे अजून आपल्या हातात पडोस्तर पिकाचं काय खरं शेवटी. 40% उत्पन्नात घट आहे. 10 लाखाचा जरी दरवर्षी सौदा व्हायचा आमचा, यावर्षी 5-6 लाख रुपये उत्पन्न निघेल असं अपेक्षित आहे आम्हाला. प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे? प्रशासनाकडून एक कृषी विभागाला एक सांगणं आहे माझं, की बाबा वेळोवेळी त्यांनी एक मार्गदर्शन करावं. रोगासाठी किंवा कार्यशाळा घेणं, औषधी वगैरे सांगणं, कोणतं फवारावं काय नाही, तज्ञांच्या भेटी इत्यादी गोष्टीचा पंचनामे करून नुकसान भरपाई, गारपीट जर झाली तर पंचनामे करून नुकसान भरपाईची एक अपेक्षा आहे. बाकी काय अपेक्षा आहे?